नमस्कार. आज आपण उपवासासाठी रताळ्याचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे काही रताळे उकडून घेतले आहेत. सर्वप्रथम आपल्याला रताळ्यामध्ये जे धागे असतात ते काढण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मॅश करून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये तूप घ्या. तूप गरम झाल्याबरोबरच काही ड्रायफ्रुट्स ॲड करा. 2 मिनिटांकरिता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स परतून झाले की आता ह्याच्यामध्ये आपण मॅश केलेला हा जो रताळ्याचा किस होता तो घ्यायचा आहे आणि सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला अशा भरपूर साऱ्या व्हिडिओज पाहायचे असतील तर टायटलच्या खाली मोरवर क्लिक करा आणि जर ही व्हिडिओ तुम्ही प्रथमच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध ॲड करणार आहोत. दूध आपल्याला जास्त ॲड करायचं नाही. आता ह्याच्यामध्ये थोडीशी तुमच्या चवीनुसार साखर आणि जायफळ वेलची पूड तसेच थोडीशी केसर. आता हे आपल्याला सारखं ढवळत राहून आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर हा जो हलवा आहे हा बनायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ही चेंज होत चालली आहे. तयार आहे आपला हा रताळ्याचा हलवा. येणाऱ्या उपवासांमध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, तंदुरुस्त राहा. धन्यवाद.